Hello guys, in today's session we will be looking for some basic formulas, that is lower function, proper function, upper function, len, then trim. अशाच पद्धतीचे जे काही बेसिक फॉर्म्युलेज आहेत ते आपण पाहणार आहोत. ते फॉर्म्युले कशा पद्धतीने यूज केले जातात हे आपल्याला बघायचं आहे. सो फ्रेंड्स, लेट स्टार्ट. इथे तुम्ही पाहू शकता मी एक सोर्स डेटा घेतलेला आहे ज्यामध्ये नेम्सचा कॉलम आहे. काही नेम्स आपण घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, लोअर फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, देन प्रॉपर. हे सगळे फॉर्म्युलेज आपण वन बाय वन पाहणार आहोत. लोअर फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इक्वल्स टू लोअर. ओके, टॅब प्रेस करून हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर काय सांगितलेलं आहे, टेक्स्ट सिलेक्ट करायचे. ओके, इथे तुम्ही पाहू शकता माझं हे जे काही टेक्स्ट आहे ते सेंटेन्स केसमध्ये आहे. सेंटेन्स केस म्हणजे काय, प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर हे कॅपिटल असेल. लोअर फॉर्म्युला जे आपण कशासाठी अप्लाय करतो, जे काही आपलं पर्टिक्युलर सिलेक्टेड टेक्स्ट आहे ते लोअर केसमध्ये स्मॉल लेटर्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण लोअर फॉर्म्युला यूज करतो. इथे तुम्ही पाहू शकता जे काही आपलं सिलेक्टेड टेक्स्ट होतं ते काय झालेलं आहे, लोअर केसमध्ये आलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट इज प्रॉपर फंक्शनचा यूज कशा पद्धतीने होतो हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी इक्वल्स टू प्रॉपर. ओके, इक्वल्स टू प्रॉपर, टॅब प्रेस करायचं आहे, देन टेक्स्ट. आता इथे मी काय करते, हे टेक्स्ट सिलेक्ट केलेलं आहे जे लोअर केसमधलं होतं. ओके, हे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ब्रॅकेट क्लोज, देन एंटर. ओके, इथे तुम्ही पाहू शकता काय झालेलं आहे, जे काही आपलं टेक्स्ट होतं ते कुठल्या केसमध्ये आलेलं आहे, प्रॉपर केस. प्रॉपर केस म्हणजेच काय, जी काही सेंटेन्स केस असते प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर हे कॅपिटल येईल प्रॉपर केसमध्ये. देन नेक्स्ट इज अप्पर केस. अप्पर केस म्हणजे काय, जे काही पर्टिक्युलर टेक्स्ट आहे ते काय करायचं आपल्याला कॅपिटल वर्डमध्ये हवं आहे. जी काही आपली पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे ती अप्पर केसमध्ये हवी असेल तर आपण अप्पर फॉर्म्युलाचा यूज करतो, इक्वल्स टू अप्पर. देन आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट सिलेक्ट करायचं. ओके, टेक्स्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर ब्रॅकेट क्लोज, देन एंटर. ओके, इथे तुम्ही पाहू शकता जे काही आपलं सिलेक्टेड टेक्स्ट होतं ते काय झालेलं आहे, अप्पर केसमध्ये आलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट इज लेन फॉर्म्युला कशासाठी यूज केला जातो, जी काही आपली पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगची लेंथ, म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत त्याची लेंथ काय होते, काउंट होते, लेन या फॉर्म्युलाचा यूज केल्याच्या नंतर. ओके, मग लेन, देन आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. टेक्स्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर ब्रॅकेट क्लोज, देन एंटर. इथे तुम्ही पाहू शकता काय झालेलं आहे, लेंथ किती आहे, इथं काय झालेलं आहे, जी काही नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत विथ स्पेस याच्यामध्ये काय होईल, काउंट होईल. ओके, देन नेक्स्ट आहे ट्रिम. आता ट्रिम फंक्शनचा यूज कशासाठी केला जातो, ट्रिम फंक्शन हे अननेसेसरी स्पेस जर रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय करतो, ट्रिम फंक्शन हे यूज करतो. मग ते कशा पद्धतीने यूज केलं जातं, फॉर्म्युला इक्वल्स टू ट्रिम. ओके, ट्रिम काय करेल, जी काही आपली पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे त्याच्यामधला अननेसेसरी स्पेस काय करेल, रिमूव्ह करेल. ओके, ट्रिम, टॅब प्रेस करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे जे काही पर्टिक्युलर टेक्स्ट आहे त्या दोन्ही टेक्स्टमध्ये जास्त स्पेस मी इकडे घेतलेला आहे. जर ट्रिम फॉर्म्युला यूज केला तर काय होतंय तुम्ही पाहू शकता, इथं जो नॉर्मल स्पेस आहे तो स्पेस राहतो, बाकीचा जो काही अननेसेसरी स्पेस आहे तो ट्रिमच्या मदतीने काय करू शकतो, आपण रिमूव्ह करू शकतो. की अशा पद्धतीने काय केलं जातं, हे बेसिक फॉर्म्युले यूज केले जातात. पहिलं फंक्शन पाहिलं आपण लोअर, त्यानंतर नेक्स्ट बघितलं प्रॉपर केसमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट केलं जातं, अप्पर केस कशा पद्धतीने यूज करतो, लेंथ कशा पद्धतीने मेजर केली जाते, त्यानंतर ट्रिम फंक्शनचा यूज करून कशा पद्धतीने अननेसेसरी स्पेस हा रिमूव्ह केला जातो. ओके, त्यानंतर आपल्याला अजून काही टेक्स्ट रिलेटेड फॉर्म्युलेस बघायचे आहेत ज्यामध्ये आपण पाहणार आहोत लेफ्ट आणि राईट. ओके, आता लेफ्ट आणि राईट म्हणजे काय, जर सपोज तुम्हाला एखादा पर्टिक्युलर कोड वगैरे राईट करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, लेफ्ट राईट या फॉर्म्युलाचा यूज करू शकता. ओके, म्हणजे आपल्याला लेफ्टचे पर्टिक्युलर कॅरेक्टर्स पाहिजेत किंवा राईटचे पर्टिक्युलर कॅरेक्टर्स हवे असतील तर आपण काय करू शकतो, लेफ्ट याचा यूज करू शकतो, लेफ्ट या फॉर्म्युलाचा यूज आपण करू शकतो. मग चला तर बघूयात की लेफ्ट हा फंक्शन कशा पद्धतीने यूज केला जातो. ओके, त्यानंतर नेक्स्ट इथे काय करते मी, सपोज आपल्याला लेफ्ट फॉर्म्युला अप्लाय करायचा, इक्वल्स टू लेफ्ट. ओके, टॅब प्रेस करून आपण हा फॉर्म्युला घेणार आहोत. त्यानंतर टेक्स्ट, कुठल्या टेक्स्ट मधले लेफ्ट कॅरेक्टर्स आपल्याला हवे आहेत. सपोज मी काय केलं,
हे टेक्स्ट सिलेक्ट केलं बँकिंग. ओके, हे टेक्स्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर कॉमा, नंबर ऑफ कॅरेक्टर्स, लेफ्टचे किती कॅरेक्टर्स आपल्याला पाहिजेत. सपोज मला 3 कॅरेक्टर्स हवेत. ओके, 3 कॅरेक्टर्स घेतलं, ब्रॅकेट क्लोज, देन एंटर. इथे तुम्ही पाहू शकता जे काही आपलं पर्टिक्युलर टेक्स्ट होतं त्या टेक्स्टचे लेफ्टचे 3 कॅरेक्टर्स इकडे काय झालेले आहेत, आलेले आहेत. ओके, अशा पद्धतीने लेफ्ट फॉर्म्युला वापरला जातो. देन नेक्स्ट इज राईट. राईट फॉर्म्युलासाठी सेम त्याच पद्धतीने इक्वल्स टू राईट. ओके, टॅप प्रेस करायचे, त्यानंतर कुठल्या कॅरेक्टर मधले, कुठल्या टेक्स्ट मधले राईट साईडचे कॅरेक्टर्स तुम्हाला हवेत. सपोज मी हे कॅरेक्टर सिलेक्ट केलं, ही स्ट्रिंग सिलेक्ट केली, कॉमा, राईट साईडचे किती कॅरेक्टर्स आपल्याला हवेत. सपोज 3. ओके, मी इथे 3 नंबर दिलेला आहे. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज, एंटर. इकडे तुम्ही पाहू शकता जे काही लास्टचे 3 राईट साईडचे 3 कॅरेक्टर्स आहेत ते इकडे आपल्याला डिस्प्ले होत आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण लेफ्ट राईट हे फॉर्म्युला वापरतो. त्यानंतर नेक्स्ट इज मिड फंक्शन. ओके, मग मिड फंक्शनचा यूज कशासाठी होतो, जे काही आपलं पर्टिक्युलर टेक्स्ट आहे त्यामधले मिडल कॅरेक्टर्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. मग ते कशा पद्धतीने घेतले जातात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इक्वल्स टू मिड. ओके, मिड घेतल्याच्या नंतर टेक्स्ट, तुमचा पर्टिक्युलर टेक्स्ट तुम्ही सिलेक्ट करणार आहात. सपोज मी हे टेक्स्ट सिलेक्ट केलं, कॉमा, पहिला विचारलेला आहे स्टार्ट नंबर. ओके, स्टार्टिंगचा नंबर सपोज मी 2 हा नंबर दिलेला आहे. ओके, त्यानंतर स्टार्ट नंबर दिला, पुन्हा कॉमा, नंबर ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे 2 पासून पुढे किती कॅरेक्टर्स हवेत. सपोज आपल्याला 6th नंबर पर्यंत कॅरेक्टर्स हवेत मिडलचे, ब्रॅकेट क्लोज, देन एंटर. इथं तुम्ही पाहू शकता काय झालेलं आहे, जे काही आपलं टेक्स्ट होतं त्याच्यामध्ये आपण जे काही 2 नंबर दिले होते, 2 नंबर्स दिले होते ते नंबर काउंट करून त्याच्यामधले जे काही कॅरेक्टर्स आहेत ते काय होत आहेत आपल्याला इथे डिस्प्ले होतात. म्हणजे 2nd कॅरेक्टर पासून 6th कॅरेक्टर पर्यंत त्या वर्ड मधले जे काही कॅरेक्टर्स आहेत ते इकडे आलेले आहेत. अशा पद्धतीने मिड आपण यूज करतो. देन नेक्स्ट इज कॉनकॅटिनेट. कॉनकॅटिनेट फॉर्म्युलाचा यूज कशासाठी केला जातो, जर सपोज तुम्हाला काय करायचं आहे, एखादा पर्टिक्युलर टेक्स्ट किंवा जे काही टेक्स्ट आहेत ते तुम्हाला जॉईन करायचे, मग तुम्ही काय करू शकता, कॉनकॅटिनेट फॉर्म्युला यूज करू शकता. मग तो कशा पद्धतीने यूज केला जातो, इक्वल्स टू कॉनकॅटिनेट. ओके, इक्वल्स टू कॉनकॅटिनेट, देन टेक्स्ट 1, कुठलं टेक्स्ट तुम्हाला जॉईन करायचं, सपोज आपण हे टेक्स्ट घेतलं. ओके, देन नेक्स्ट कॉमा, 2nd टेक्स्ट, कुठलं टेक्स्ट घ्यायचंय तुम्हाला दुसरं, सपोज आपण हे दुसरं एक टेक्स्ट घेतलं. ओके, नंबर ऑफ टेक्स्ट आपण घेऊ शकतो. देन ब्रॅकेट क्लोज, एंटर. इथे तुम्ही पाहू शकता जे काही आपण टेक्स्ट सिलेक्ट केलं होतं ते काय झालेलं आहे, कॉनकॅटिनेट म्हणजे जॉईन झालेलं आहे. ओके, अशा पद्धतीने नंबर ऑफ स्ट्रिंग्स आपल्याला जॉईन करायचे असतील तर आपण कॉनकॅटिनेट फॉर्म्युला हा यूज करू शकतो. ओके, इथे तुम्ही पाहू शकता ह्या फॉर्म्युलामध्ये 2 टेक्स्टच्या मध्ये जर मला स्पेस हवा असेल तर तो स्पेस आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो हे आपल्याला बघायचं आहे. सपोज मी हे नाव काय केलं, इथे आपण हे नाव कॉपी केलेलं आहे. ओके, आता हे नाव आपल्याला जॉईन करायचं आहे. ओके, विथ पर्टिक्युलर स्पेस. मग त्यासाठी काय करणार तुम्ही, कॉनकॅटिनेट, इक्वल्स टू कॉनकॅटिनेट. ओके, टॅब प्रेस करायचंय, टेक्स्ट 1 हे माझं टेक्स्ट आहे. ओके, टेक्स्ट 1 घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, कॉमा द्यायचा आहे. कॉमा दिल्याच्या नंतर डबल कोट, स्पेस, डबल कोट कंप्लीट. ओके, देन पुन्हा कॉमा, कॉमा दिल्याच्या नंतर जे काही 2nd टेक्स्ट आहे ते 2nd टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचे. ओके, 2nd टेक्स्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर ब्रॅकेट क्लोज, एंटर. इथे तुम्ही पाहू शकता जे काही आपलं पर्टिक्युलर टेक्स्ट आहे त्यामध्ये आपण अशा पद्धतीने कॉनकॅटिनेट फॉर्म्युलाचा यूज करून स्पेस दिलेला आहे. ओके, जर तुम्हाला स्पेस द्यायचा असेल तर तुम्ही काय करणार आहात, पहिलं टेक्स्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर डबल कोट ओपन, स्पेस, डबल कोट कंप्लीट, कॉमा, 2nd टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने काय केलं जातं, जे काही आपलं पर्टिक्युलर टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण, स्पेस देऊ शकतो. ओके, किंवा जर तुम्हाला मध्ये स्लॅश वगैरे हवी असेल तर तुम्ही स्लॅशही त्या डबल कोटमध्ये घेऊ शकता. मग ती कशा पद्धतीने घेतली जाते, इक्वल्स टू कॉनकॅटिनेट. ओके, इक्वल्स टू कॉनकॅटिनेट. सपोज मला कुठलं टेक्स्ट एकत्र करायचं आहे, बँकिंग. ओके, कॉमा, देन नेक्स्ट डबल कोट. जर तुम्हाला बँकिंग आणि तुमचा नेक्स्ट जो काही वर्ड आहे त्याच्यामध्ये काही एखादा पर्टिक्युलर सिम्बॉल हवंय तर तुम्ही ते राईट करू शकता. सिम्बॉल इथे घ्यायचंय. सपोज मला काय हवंय, अंडरस्कोर हवाय, मग मी इकडे अंडरस्कोर दिला.
ब्रॅकेट क्लोज, पुन्हा कॉमा देणार, कॉमा दिल्याच्या नंतर सेकंड टेक्स्ट आपण सिलेक्ट केलं, देन नेक्स्ट ब्रॅकेट क्लोज एंटर. ओके, इथे तुम्ही पाहू शकता जे काही आपलं पर्टिक्युलर टेक्स्ट आहे ते काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, अंडरस्कोर आलेला आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कॉन्कॅटिनेट फंक्शन हे यूज करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फाइंड फॉर्म्युला कशा पद्धतीने आपण यूज करतो. ओके, मग फाइंड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युला अप्लाय करताना इक्वल्स टू फाइंड म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर टेक्स्टमध्ये आपल्याला एखादं पर्टिक्युलर कॅरेक्टर फाइंड आउट करायचं आहे. फाइंड टेक्स्ट म्हणजे कुठलं टेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे, सपोज वाय फाइंड करायचा आहे. ओके, वाय इथे तुम्ही पाहू शकता मी वाय घेतलेला आहे, डबल कोट कंप्लीट, कॉमा, कुठल्या टेक्स्टमध्ये ते फाइंड करायचं आहे, सपोज ह्या टेक्स्टमध्ये अकॅडमी हे माझं टेक्स्ट आहे, याच्यामध्ये मला काय करायचं आहे, वाय फाइंड आउट करायचं आहे. ओके, ब्रॅकेट क्लोज देन एंटर. इथे तुम्ही पाहू शकता वाय हा कितव्या नंबरला आहे, कितव्या नंबरचं कॅरेक्टर आहे याच्यामध्ये डिस्प्ले झालेला आहे. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं, एखादा पर्टिक्युलर कॅरेक्टर फाइंड आउट करायचा असेल, त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरचा नंबर, तर आपण फाइंड हा फॉर्म्युला यूज करतो. ओके, देन नेक्स्ट इज सर्च. आता सर्च आणि फाइंड आउट दोन्ही सेम फॉर्म्युला आहेत, मग त्याचा यूज सर्च कशा पद्धतीने यूज केलं जातं ते पाहूयात. सर्चमध्ये काय करणार आहोत, इक्वल्स टू सर्च. ओके, त्यानंतर फाइंड टेक्स्ट, कुठलं टेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे ते काय करायचं, आपल्याला डबल कोटमध्ये घ्यायचं. सपोज मी फाइंड आउट केला एन, कॅपिटल एन. ओके, ब्रॅकेट क्लोज कॉमा, देन विदिन टेक्स्ट, कुठल्या टेक्स्टमध्ये फाइंड आउट करायचं आहे, सपोज ह्या टेक्स्टमध्ये. ओके, ते टेक्स्ट सिलेक्ट केलं, ब्रॅकेट क्लोज एंटर. इथे तुम्ही पाहू शकता काय झालेलं आहे, जे काही पर्टिक्युलर टेक्स्ट आहे ते कितव्या नंबरला आहे, तो नंबर इथे काय झालेला आहे, सर्च झालेला आहे त्या कॅरेक्टरचा. ओके, त्यानंतर नेक्स्ट इज रिप्लेस फॉर्म्युला. रिप्लेस फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज केला जातो हे आपल्याला बघायचंय. रिप्लेस म्हणजे काय, आपल्याला काही पर्टिक्युलर कॅरेक्टर काय करायचे आहे ते रिप्लेस करायचे, त्याच्या ठिकाणी दुसरं कॅरेक्टर घ्यायचंय. मग ते कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो ते रिप्लेस फॉर्म्युलाच्या थ्रू आपण पाहणार आहोत. ओके, सपोज आता मला काय करायचं आहे, रिप्लेस फॉर्म्युला वापरायचा आहे, मग मी तो कशा पद्धतीने यूज करेन ते पाहूयात आपण. इक्वल्स टू रिप्लेस. ओके, रिप्लेस. ओके, ओल्ड टेक्स्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही टेक्स्ट असेल ते सिलेक्ट करायचे. ओके, टेक्स्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर कॉमा. ओके, कॉमा दिल्याच्या नंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, स्टार्ट नंबर. सपोज मी स्टार्ट नंबर घेतला 2. ओके, स्टार्ट नंबर घेतला 2 कॉमा, नंबर ऑफ कॅरेक्टर्स, 2 पासून पुढे किती कॅरेक्टर्स हवेत, सपोज 4 कॅरेक्टर्स हवेत. ओके, मग त्या कॅरेक्टरच्या ठिकाणी दुसरा कुठला टेक्स्ट आपल्याला हवंय ते इथे काय करायचंय, डबल कोटमध्ये टाकायचंय. डबल कोट, सपोज मला ह्या कॅरेक्टर्सच्या ठिकाणी इनपुट असं टाईप करायचंय. ओके, ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेट डबल कोट कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज देन एंटर. इथे तुम्ही पाहू शकता जे काही आपण फॉर्म्युला यूज केला होता, आता वर्ड कुठला सिलेक्ट केला होता आपण, बँकिंग. ओके, बँकिंगमध्ये सेकंड आपण काय दिले होते, स्टार्ट नंबर 2 and 4. मग 2 and 4 मध्ये 1, 2, 3, 4 या दोघांच्या मध्ये कुठला वर्ड रिप्लेस झालेला आहे, इनपुट. म्हणजे ह्या ऐवजी काय झालेला आहे, इनपुट हा वर्ड आलेला आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, रिप्लेस फॉर्म्युला हा यूज करू शकतो. देन नेक्स्ट इज सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट म्हणजे काय, एखादं पर्टिक्युलर कॅरेक्टरच्या ठिकाणी दुसरं एखादं कॅरेक्टर तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही काय करता, सबस्टिट्यूट या फॉर्म्युलाचा यूज करता. मग तुम्हाला तो फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज केला जातो हे आपल्याला बघायचं आहे. मग त्यासाठी काय करणार आहोत आपण, इक्वल्स टू सबस्टिट्यूट. ओके, सबस्टिट्यूटमध्ये तुम्हाला ओल्ड टेक्स्ट सिलेक्ट करायचं. ओके, केलं, ओल्ड टेक्स्ट सिलेक्ट. ओल्ड टेक्स्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर कॉमा द्यायचा आहे. कॉमा दिल्याच्या नंतर तुम्हाला कुठलं टेक्स्ट सबस्टिट्यूट करायचंय ते काय करायचंय, कुठलं कॅरेक्टर सबस्टिट्यूट करायचंय ते डबल कोटमध्ये घ्यायचं. डबल कोट दिला, सपोज मला बी, या वर्डमध्ये कॅपिटल बी च्या ठिकाणी दुसरा बी हवाय, सपोज स्मॉल बी हवाय, तर मी काय करेल, कॉमा, डबल कोट, स्मॉल बी घेतला इथे, डबल कोट कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज देन एंटर. इथे तुम्ही पाहू शकता बँकिंग मधला बी हा काय झालेला आहे, स्मॉल बी ने रिप्लेस झालेला आहे. ओके, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो,
सबस्टिट्यूट हा फॉर्म्युला यूज करू शकतो. देन नेक्स्ट इज एक्झॅक्ट. आता एक्झॅक्ट हा फॉर्म्युला कशासाठी आहे? एक्झॅक्ट मॅचिंगसाठी आपण काय करतो? एक्झॅक्ट हा फॉर्म्युला यूज करतो. सपोज आपण इथे राईट केलं कम्प्युटर, नेक्स्ट सेलमध्ये मी सेम राईट करते कम्प्युटर. एक्झॅक्ट फॉर्म्युला कशा पद्धतीने वर्क करतो हे आपल्याला बघायचं आहे आणि इकडं कॅपिटलमध्ये आपण घेऊयात कम्प्युटर. ओके, घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे? एक्झॅक्ट हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इक्वल्स टू एक्झॅक्ट. ओके, इक्वल्स टू एक्झॅक्ट, एक्झॅक्ट मॅच टेक्स्ट 1. सपोज मी हा टेक्स्ट सिलेक्ट केला स्मॉल मधला, कॉमा हा टेक्स्ट सिलेक्ट केला आपण कॅपिटल, देन ब्रॅकेट क्लोज, एंटर केलं तर इथे काय आलेलं आहे? रिझल्ट फॉल्स. फॉल्स का आलेला आहे? कारण एक वर्ड, एक स्ट्रिंग ही स्मॉलमध्ये आहे, एक स्ट्रिंग ही कॅपिटलमध्ये आहे. मग ट्रू रिझल्ट हा केव्हा येईल हे आपण बघूयात. इथं काय करूयात आपण? पुन्हा इक्वल्स एक्झॅक्टचा फॉर्म्युला यूज करूयात. इक्वल्स टू एक्झॅक्ट. ओके, टेक्स्ट 1 कॉमा टेक्स्ट 2 देन ब्रॅकेट क्लोज, एंटर. इथे तुम्ही पाहू शकता रिझल्ट काय आलेला आहे? ट्रू. म्हणजे काही आपण टेक्स्ट सिलेक्ट केलेले आहे, ज्या काही स्ट्रिंग सिलेक्ट केलेल्या आहेत त्या जर एक्झॅक्टली मॅच झाला तर काय होणार आहे? आपला रिझल्ट ट्रू येणार आहे. अदरवाइज वी विल गेट रिझल्ट ॲज फेल. ओके, देन नेक्स्ट फॉर्म्युला आहे रिपीट. ओके, मग हा फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज केला जातो हे आपण बघूयात. इक्वल्स टू रेप्ट. ओके, हे काय करेल? जी काही गिवन स्ट्रिंग आहे ती काय करू शकतो आपण? रिपीट करू शकतो. मग कशा पद्धतीने रिपीट केली जाते ते आपण बघूयात. रिपीट वरती क्लिक केलं, रिपीट हा फॉर्म्युला घेतला. कुठलं स्ट्रिंग तुम्हाला रिपीट करायची आहे? सपोज ही स्ट्रिंग. ओके, कॉमा किती वेळेस ती आपल्याला रिपीट करायची आहे? सपोज आय वॉन्ट 5 टाइम्स, देन ब्रॅकेट क्लोज, एंटर. इथे तुम्ही पाहू शकता जी काही पर्टिक्युलर स्ट्रिंग आपण काय केली होती, सिलेक्ट केलेली होती, ती काय झालेली आहे? तर रिपीट झालेली आहे. ओके, अशा पद्धतीने काही बेसिक फॉर्म्युलेज आपण पाहिलेले आहेत. ते कशा पद्धतीने यूज केले जातात हे आपण पाहिलेले आहे. माझी आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.